हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट लेक्चर ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. ठीक आहे, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं होतं बघा, प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स बघत होतो. त्यामध्ये पहिला आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन बघितलेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, आणि मागच्या लेक्चरमध्ये, आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मधलाच पार्ट बघितला. तो काय बघितला तर आयोडिनेशन ऑफ अल्केन. ठीक आहे, आयोडिनेशन ऑफ अल्केन बघितला आणि आपण हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन स्टार्ट केलेला होता. काय स्टार्ट केलेला होता? हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन. काय स्टार्ट केलेला होता? हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन. ठीक आहे, आता हे जे हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन आहे त्यामध्ये सिमेट्रिकल अल्किन कसे रिॲक्ट होते हे मी तुम्हाला सांगितलं. अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये आपण मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो केला होता. ठीक आहे, आता तो जो मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो केला त्याचे थोडेसे कंडिशन्स काय आहेत बघा. मार्कोनिकॉफ्स रूल जो आहे हा कोणत्याही रिएजंटला चालतो. HX कोणताही हायड्रोजन हॅलाइड चालतो, म्हणजे HCl ही चालतो, HBr ही चालतो आणि HI ही चालतो. मार्कोनिकॉफ्स रूल हा तुम्ही कोणत्याही रिएजंटला अप्लाय करू शकता आणि इट इज ऍप्लिकेबल फॉर अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2. इथं काय आहे तर HX आहे. मार्कोनिकॉफ्स रूल अप्लाय केला कोल्ड कंडिशनला, हा X पार्शियल प्लस आणि X काय आहे तर मायनस. बरं, मार्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो? नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स and positive part of hydrogen will go to that carbon which contains more number. हे मी तुम्हाला होमवर्क साठी ही क्वेश्चन दिलेला होता. मग आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH, इथं X आणि इथं काय येणार आहे तर CH3. दिस विल बी योर मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. सो ह्याचं बरोबर अपोजिट जे आपण डिस्कस करणार आहे ते कोणतं आहे तर अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. कसला रूल अप्लाय करणार आहे? अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. सो व्हॉट इज अँटी मार्कोनिकॉफ्स रूल? अँटी मार्कोनिकॉफ्स रूल मार्कोनिकॉफ्सचं उलट असते, ते एक्सप्लेन करते मी काय असते कसं असते. पण अँटी मार्कोनिकॉफ्स रूल इज ऍप्लिकेबल ओनली टू HBr रिएजंट. अँटी मार्कोनिकॉफ्स रूल कोणाला ऍप्लिकेबल आहे? फक्त आणि फक्त HBr रिएजंटला, आणि इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. हे बघा, एखादा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, एखादा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, त्या अनसिमेट्रिकल अल्किनला मला जर म्हणजे हायड्रो हॅलोजिनेशन करायचं आहे अँटी मार्कोनिकॉफ्स रूल प्रमाणे, तर मी HBr हा रिएजंट वापरणार. पण HBr हा रिएजंट वापरणार कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. HBr आणि पर ऑक्साइड असायलाच पाहिजे, तर मगच अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार. जर इथं HCl रिएजंट आहे, HBr ऐवजी कोण आहे? HBr ऐवजी कोण आहे? HBr ऐवजी कोण आहे? HBr ऐवजी HCl रिएजंट आहे, अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार नाही. पर ऑक्साइड असला तरी, पर ऑक्साइड असला तरी HCl जर असेल तर HCl हा कसला रूल फॉलो करणार आहे? मार्कोनिकॉफ्सच. जर बघा, पर ऑक्साइड आहे आणि रिएजंट तुम्ही काय वापरलाय? HCl किंवा काय वापरलाय तर HI, तर त्या केसमध्ये मार्कोनिकॉफ्स रूलच अप्लाय होणार. त्या केसमध्ये कोणता रूल फॉलो होणार आहे? मार्कोनिकॉफ्स. त्या केसमध्ये कोणता रूल फॉलो होणार आहे? मार्कोनिकॉफ्सच रूल फॉलो होणार आहे. समजते का मी काय सांगते? येस और नो? हा, अँटी मार्कोनिकॉफ्स रूल ह्यासाठी आपल्याला रिएजंट कोण पाहिजे? अँटी मार्कोनिकॉफ्स रूल अप्लाय करायला कंपल्सरी तुमचा रिएजंट कोण असायला पाहिजे तर HBr रिएजंट असायला पाहिजे, आणि पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन घडते, मगच अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो. देन व्हॉट इज अँटी मार्कोनिकॉफ्स रूल? देन व्हॉट इज अँटी मार्कोनिकॉफ्स रूल? सी, अँटी मार्कोनिकॉफ्स रूलला अँटी मार्कोनिकॉफ्स रूलला आपण काय म्हणतो तर पर ऑक्साइड इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉफ्स रूल हा कोणता रूल फॉलो करतो? पर ऑक्साइड इफेक्ट. पर ऑक्साइड इफेक्ट ही म्हणतात कारण पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये होते. पर ऑक्साइड इफेक्ट. अँटी मार्कोनिकॉफ्स रूललाच आपण कसला इफेक्ट म्हणतो तर
पर ऑक्साईड काय आहे तर इफेक्ट, किंवा ह्याला अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल किंवा अँटी मॉर्कोनिकॉफ्स रिएक्शनलाच आपण खराच मायो इफेक्ट म्हणतो. कसला इफेक्ट? खराच मायो इफेक्ट. कसला इफेक्ट आहे तर खराच मायो इफेक्ट. सी अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूलचा नाव आहे पर ऑक्साइड इफेक्ट, त्याचाच नाव आहे खराच मायो इफेक्ट. ओके, तर हा आहे काय रूल, म्हणजे ऍक्च्युली होतंय काय ह्या केसमध्ये? बघा ऍक्च्युली या केसमध्ये होतंय काय. इथं बघा, हा तुम्ही अनसिमेट्रिकल रिएजंट घेतला, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय घेतला CH2. ह्याला तुम्ही कंपल्सरी मी रिएजंट काय म्हटला, HBrच घ्यायचा रिएजंट. कंपल्सरी रिएजंट HBr पाहिजे बाळांनो. HBr सोडून दुसऱ्या कोणत्याही रिएजंटला अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होत नाही. ठीक, HBr रिएजंट फॉलो केला आणि एरो वरती कंपल्सरी पर ऑक्साइड पाहिजे. जर पर ऑक्साइड नसेल, फक्त HBr असेल, मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार. HBr आणि H2O2 आहे, आता अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार. मग अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो? अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल स्टेट्स दॅट when unsymmetrical reagent कोण आहे? when unsymmetrical reagent HBr H partial plus आणि Br partial minus. when unsymmetrical reagent HBr is added to unsymmetrical alkene, the negative part of reagent कोण आहे? negative part of reagent आहे Br minus. negative part of reagent कोण आहे? Br minus. the negative part of reagent Br minus goes to that carbon which contains more number. What more number? More number of hydrogen atoms across carbon double bond. when unsymmetrical reagent HBr is added to unsymmetrical alkene, when unsymmetrical reagent HBr H plus Br minus, when unsymmetrical reagent HBr is added to unsymmetrical alkene, the negative part of reagent, that is Br minus, compulsory in case of anti-Markovnikov's rule, the negative part of reagent will go to that carbon which contains which contains more number of hydrogen atom across carbon double bond. Anti-Markovnikov's rule, negative part of reagent Br minus will go to that carbon which contains more number of hydrogen atom across carbon double bond, and positive part will go to that carbon which contains less. उलट, मॉर्कोनिकॉफ्सचं उलट, पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये होतं म्हणून ह्याला पर ऑक्साइड इफेक्ट म्हणतो. खराच मायो ह्या सायंटिस्टने सांगितलं म्हणून ह्याला खराच मायो इफेक्ट म्हणतो. मॉर्कोनिकॉफ्सचं उलट आहे म्हणून अँटी मॉर्कोनिकॉफ्स म्हणतो. सो इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि Br, म्हणजे हा तुमचा 1 ब्रोमोप्रोपेन फॉर्म होणार. काय फॉर्म होणार आहे? 1 ब्रोमोप्रोपेन. समजते का? दिस इज अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल. दिस इज विच रूल? अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल. इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय आहे तर CH3 डबल बॉन्ड, इथं काय आहे तर CH2. परत मी HBr रिएजंट वापरला कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. देन अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार, कारण दोन्ही कंडिशन Br मायनस पण आहे आणि पर ऑक्साइड पण आहे. Br मायनस पण आहे आणि पर ऑक्साइड पण आहे. Br मायनस पण आहे आणि पर ऑक्साइड पण आहे. सो नेगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स more number of hydrogen atoms. Negative part will go to that carbon which contains more number of hydrogen atom across carbon double bond, and positive part goes to that carbon which contains less number of hydrogen atom.
सो इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH2, इथं Br येणार आहे आणि इथं काय येणार आहे तर H. ह्याचं नाव काय? हा 1, हा 2, हा 3. ह्याचं नाव आहे 1 ब्रोमो -2 मिथाइल प्रोपेन, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो आयसोप्रोपिल ब्रोमाइड. ह्यालाच आपण काय म्हणतो आयसोप्रोपिल ब्रोमाइड. काय म्हणतो आपण याला? आयसोप्रोपिल ब्रोमाइड. समजते मी काय सांगते? यस और नो? आयसो नाही रे, सॉरी, आयसोप्रोपिल नो, आयसोब्युटिल. थोडासा लोड झाले मॅडम मला सकाळपासून लेक्चरचा. हा काय आहे तर आयसोब्युटिल. आयसोब्युटिल का? टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे म्हणून आयसोब्युटिल. म्हणून कोण झाला? आयसोब्युटिल. ठीक आहे, ओके, समजतंय? ठीक. आता हे तर झालं हायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किन बघितलं. हायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किन इज अ ऍडिशन रिॲक्शन ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस हायड्रोजन आणि हॅलोजन काय होतं? ऍड होतं. हायड्रोजन आणि हॅलोजन ऍड होतं अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे, एकाला हायड्रोजन आणि एकाला हॅलोजन ऍड होतं. ठीक आहे, ओके 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 ओके. मग त्यामध्ये सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन्स होते. आता नेक्स्ट थर्ड मेथड ऍक्च्युली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आपण बघायची होती, पण आपण थर्ड मेथड प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल नाही बघणार. आपण हे बघणार हॅलाइड एक्सचेंज मेथड बघणार. का हॅलाइड एक्सचेंज मेथड बघणार? परत रिझन आहे की फ्रॉम अल्कोहोल्स तुम्ही अल्किल हॅलाइड जेव्हा ऑब्टेन करताय, सो इट इज अ वास्ट प्रोसेस. म्हणजे खूप सारे रिएजंट्स आहेत त्यामध्ये, तो टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे फ्रॉम अल्कोहोल्स प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल्स मी सेपरेटच लेक्चर घेणार आहे. ठीक आहे, ह्या अँटीमॉर्कोनिकॉव्स आणि हॅलाइड एक्सचेंज एवढंच ठेवूया आपण त्यामध्ये. ठीक आहे, फाइन. हॅलाइड एक्सचेंज मेथड मध्ये सगळ्यात पहिला कोणती रिएक्शन आहे तर फिंकेलस्टाइन्स रिएक्शन आहे. आता फिंकेलस्टाइन्स रिएक्शन इज स्पेशली यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड. Preparation of what? Preparation of alkyl iodide. Preparation of what? Alkyl iodide. Preparation of what? Alkyl iodide. बरं, इथं रिएक्शन काय आहे बघा. हॅलाइड एक्सचेंज म्हणजे हॅलोजन ऍटम एक्सचेंज होणार आहे कोणता तरी म्हणजे क्लोरीन किंवा ब्रोमीन असते. हे बघा, फिंकेलस्टाइन रिएक्शनला एक अल्किल हॅलाइड आहे आणि इथला जो हॅलाइड आहे एक तर हा क्लोरीन असायला पाहिजे किंवा ब्रोमीन असायला पाहिजे. हा जो हॅलाइड आहे हा एकतर क्लोरीन असायला पाहिजे किंवा ब्रोमीन असायला पाहिजे. ठीक आहे, ह्याला जर तुम्ही कशाबरोबर ट्रीट केला, सोडियम आयोडाइड किंवा तुम्ही पोटॅशियम आयोडाइड बरोबर ही ट्रीट करू शकताय. हा, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सॉल्व्हंट ड्राय ऍसिटोन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय ऍसिटोन्सच्या प्रेझेन्स मध्ये. तर रिप्लेसमेंट एक्सचेंज ऑफ हॅलाइड म्हटलं ना, हा, अल्किल हॅलाइड मधला हॅलाइड हा आयोडीन सोडियम आयोडाइड बरोबर रिप्लेस होतो. हॅलाइडच्या जागे आयोडीन आणि आयोडीनच्या जागे हॅलाइड. सो इथं काय येणार आहे तर R' प्लस इथं काय येणार आहे तर NaX. R' प्लस काय येणार आहे तर NaX. ह्याला आपण काय म्हणतो तर अल्किल आयोडाइड. Formation of alkyl iodide. Finkelstein's reaction is a preparation of alkyl iodide by replacing the halogen of alkyl halides. मग ते alkyl halides एकतर क्लोराइड असायला पाहिजेत किंवा ब्रोमाइड्स असायला पाहिजेत. ते alkyl halides एकतर क्लोराइड असायला पाहिजेत किंवा काय असायला पाहिजेत तर ब्रोमाइड्स. एकतर क्लोराइड असायला पाहिजेत किंवा काय असायला पाहिजेत तर ब्रोमाइड्स असायला पाहिजेत. ठीक आहे, सो आता याचा एक्झाम्पल घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. हा कोण आहे? हा इथाइल ब्रोमाइड आहे. कोण आहे हा? इथाइल ब्रोमाइड. ह्या इथाइल ब्रोमाइडला मी कशाबरोबर ट्रीट करणार? ह्या इथाइल ब्रोमाइडला मी सोडियम किंवा पोटॅशियम आयोडाइड, इथं पोटॅशियम आयोडाइड घेते. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर ड्राय ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये. तर ब्रोमाइडच्या जागी काय येते तर आयोडाइड आणि आयोडाइडच्या जागी काय येते तर ब्रोमाइड. रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन. आणि तो हॅलोजन एकतर ब्रोमीन किंवा क्लोरीनच असायला पाहिजे, दुसरा असून चालणार नाही. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड I प्लस इथं काय येणार आहे तर KBr. सो दिस इज इथिल आयोडाइड. व्हॉट इज दिस? इथिल आयोडाइड. परत बघा,
इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं काय घेतला Cl, ह्याचं नाव काय आहे तर आयसोप्रोपिल क्लोराईड. आयसोप्रोपिल क्लोराईडला परत सोडियम आयोडाइड बरोबर ट्रीट केलं. कोणाबरोबर ट्रीट केलं? सोडियम आयोडाइड बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये. बरं, होणार काय? क्लोरीनच्या जागी काय येणार आहे? आयोडीन, आणि आयोडीनच्या जागी काय येणार आहे? क्लोरीन. सो इथं काय येणार आहे तर CH3 CH, इथं काय येणार आहे तर CH3, इथं I प्लस इथं काय येणार आहे तर NaCl. So this is isopropyl iodide. So this is Finkelstein's reaction is used for the preparation of alkyl iodides from alkyl halides by halide exchange. हॅलाइडच्या जागी हॅलाइड म्हणजे क्लोराइड किंवा ब्रोमाइडच्या जागी आयोडीन आला, रिएजंट वापरला सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड. कंपल्सरी आपण इथं सॉल्व्हेंट वापरतो ड्राय ऍसिटोन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट Schwarz reaction. कसली रिएक्शन आहे? Schwarz. See, Schwarz reaction is the only reaction where we obtain fluorides. Preparation of fluorides. What we takes place over here? Preparation of fluorides. Preparation of what? Fluorides. Preparation of what? Fluorides. Preparation of what? Fluorides. Okay? Fine. कसं होतं प्रिपरेशन ऑफ फ्लोराइड्स? परत सेम कंडिशन आहे की तुम्ही अल्किल हॅलाइड घ्या. काय घ्या? अल्किल हॅलाइड. ह्या अल्किल हॅलाइडला तुम्ही मेटॅलिक फ्लोराइड्स बरोबर ट्रीट करायचं आहे. आता मेटॅलिक फ्लोराइड्स कोण आहेत बघा. अल्किल हॅलाइड घ्या, कोणताही अल्किल हॅलाइड घ्या. मग तो कोणताही अल्किल हॅलाइड म्हणजे हॅलोजन कंपल्सरी कोण असायला पाहिजे? मी सांगितलं तुम्हाला, क्लोरीन किंवा काय असू दे तर ब्रोमीन. हॅलोजन तुमचा कोण असायला पाहिजे? क्लोरीन किंवा ब्रोमीन. हॅलोजन कोण असायला पाहिजे? क्लोरीन किंवा ब्रोमीन असायला पाहिजे. ठीक आहे. ह्या अल्किल हॅलाइडला मी कशाबरोबर ट्रीट करणार आहे तर मेटॅलिक फ्लोराइड्स. मेटॅलिक फ्लोराइड्स मध्ये सगळ्यात पहिला घेते सिल्वर फ्लोराइड किंवा अँटीमनी फ्लोराइड. अँटीमनी फ्लोराइड SbF3 किंवा मर्क्युरिक फ्लोराइड Hg2F2. मर्क्युरस फ्लोराइड, मर्क्युरिक नाही, मर्क्युरस फ्लोराइड. तर मेटॅलिक फ्लोराइड्स आहेत हे मेटॅलिक फ्लोराइड्स. व्हेन अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ मेटॅलिक फ्लोराइड्स and heated, the halide group is replaced by fluorine group. The halide group is replaced by fluorine group. The halide group is replaced by fluorine group. अभी you have to check की फ्लोरीन किती आहेत? 3 आहेत. त्यामुळे अल्किल हॅलाइड किती घ्यायचे? 3. कारण एका वेळी एक हॅलोजनला एकच फ्लोरीन रिप्लेस होणार आहे. पण माझ्याकडे फ्लोरीन किती आहेत? 3. तर त्याला बॅलन्स करण्यासाठी आणि आलेला हॅलोजन इथं बॅलन्स व्हायला पाहिजे, हा हॅलोजन तर बॅलन्स व्हायला पाहिजे. परत फ्लोरीन किती आहेत? 2. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2. सो इथं काय येणार आहे R-F प्लस काय येणार आहे तर AgX. R-F प्लस काय येणार आहे AgX. हा 3 टाइम्स R-F प्लस काय येणार आहे तर SbF3. परत हा 2 टाइम्स R-F प्लस काय येणार आहे Hg2X. SbF3 नाही येणार, सॉरी, SbF3 नाही, SbX3 येणार आहे. SbX3 आणि इथं Hg2 काय येणार आहे तर X2. बाळांनो फॉर्म काय झालं तुम्हाला? अल्किल फ्लोराइड. दिस इज द ओनली मेथड बाय विच अल्किल फ्लोराइड्स आर ऑब्टेन. आपण जेवढे काही प्रिपरेशन मेथड्स बघितले, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन बघितला, हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्केन बघितली, किंवा अल्कोहोल्स पासून अल्किल हॅलाइड्स आपण बनवणार, पण त्या एकही मेथड मध्ये फ्लोराइड्स आपण बनवू शकत नव्हतो. कारण फ्लोराइडची रिएक्शन हायली एक्झोथर्मिक आणि एक्सप्लोसिव्ह असते. त्यामध्ये हॅलाइड एक्सचेंजच्या मध्ये सेकंड पार्ट जे येते ते स्वार्ट्झ रिएक्शन असते. आणि त्या स्वार्ट्झ रिएक्शन मध्ये आपण बघतो काय? प्रिपरेशन ऑफ फ्लोराइड्स. आणि फ्लोराइड्स कसे प्रिपेअर झालेले असतात? when alkyl halides are heated, with metallic fluorides, now who are these metallic fluorides? It may be SbF3, it may be AgF, or it may be
Hg2F2. When alkyl halides are heated with metallic fluorides like this, the halide group of alkyl halide is replaced by fluoride group. And what is obtained? Alkyl fluoride. What is obtained? Alkyl fluoride. काय obtained होतो? Alkyl fluoride. ह्याचे एक्झाम्पल्स बघूया. हे मागचे स्लाइड्स आहेत काय? ठीक आहे. हे मला स्टेज जरा कमी पडतो, म्हणजे स्पेस कमी आहे इथं, त्यामुळे मला असं हलत डुलत माझं तोंड दिसायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सो इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड Br आहे. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं तर AgF बरोबर ट्रीट केलं तर ब्रोमिनच्या जागी फ्लोरीन आणि फ्लोरीनच्या जागी ब्रोमिन येणार. एक्सचेंज आहे रिॲक्शन. सो हीट करा. इथं काय येणार आहे तर CH3-F प्लस काय येणार आहे तर AgBr. दिस इज व्हॉट? दिस इज मिथाइल फ्लोराइड. दिस इज मिथाइल फ्लोराइड. ठीक आहे. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस SbF3. अँटीमनी फ्लोराइड आहे. फ्लोरीन 3 आहेत ना, तर क्लोराइड पण 3 घ्यायचे. अल्किल क्लोराइड. मग रिप्लेसमेंट होला इथं काय येणार आहे 3 टाइम्स CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड F प्लस काय येणार आहे तर SbCl3. म्हणजे हा इथाइल फ्लोराइड फॉर्म झाला किंवा फ्लोरोइथेन इथाइल फ्लोराइड किंवा फ्लोरोइथेन फॉर्म झाला. ठीक आहे. आणि कोणता होतं CH3CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय घेतला तर ब्रोमिन घेऊया. आयोडीन नाही चालत आहे, इथं आयोडीन नाही चालत. इथं 2 टाइम्स घेऊया, कारण मी इथं मर्क्युरी घेणार आहे, मर्क्युरस फ्लोराइड घेणार आहे. हीट केलं तर फ्लोरीनच्या जागी ब्रोमिन, ब्रोमिनच्या जागी फ्लोरीन. पहिल्यापासून बॅलन्स केलेला मी 2 लिहून लिहिलेला. सो CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड F सिंगल बॉन्ड CH3 प्लस Hg2 आणि Cl2 Br2 सॉरी. तर खूप जणांचा असाही प्रश्न असतो ना की मॅम ह्यावरती क्वेश्चन्स कसे येणार, हे प्रिपरेशन्स वगैरे आहेत त्याचे क्वेश्चन्स कसे येणार त्याचे पण मी तुम्हाला लेक्चर क्रिएट करणार आहे. त्याचाही लेक्चर क्रिएट करणार आहे की तुम्हाला क्वेश्चन्स कसे येणार आहेत ह्या पॉईंटवरती. एक लक्षात घ्या की हे जे 4 टॉपिक्स आहेत हॅलो अल्केन्स, अल्कोहोल फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन्स आणि अमाइन्स हे कनेक्टेड आहेत. त्यामुळे एक्झाम मध्ये बोर्ड्स असू देत किंवा CET मध्ये कनेक्टेड क्वेश्चन्स येतात. त्यामुळे जेवढं पॉसिबल आहे थोडं थोडं करून त्या पॉईंटला ते घेईनच आणि कनेक्टेड क्वेश्चन्स पण घेईन. ठीक आहे. ओके फाईन. आजचा लेक्चर इथंच थांबूया. हा आपला हॅलाइड एक्सचेंज मेथड आणि अँटी मार्कोनिकॉव्स रूल झाला. मागचा लेक्चर लेंदी होता, हा लेक्चर शॉर्ट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ काय बघणार आहे तर अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. ओके, बाय बाय, टेक केअर.